ते बोलू नका. तुम्हाला माहितीये का ती काय आहे कशी आहे नाही ना तरी कसं बोलू शकता. खूप चांगली आणि निर्मळ मनाची मुलगी आहे ती. कोणाला इजा पोचावी म्हणून ती कधीच काही करणार नाही. ती बिचारी जे काय करते ना ते सगळ्यांचा विचार करून करत असते. वा अक्षरा, काल परवा आलेल्या पोरीवर तुझा इतका विश्वास, इतका जीव लावलास. आणि मी काय चुलीत घालायचं सरपण आहे का? माझ्या वाट्याला कधी घेणार तुझा यो प्रेम आणि विश्वास? मामी, काहीतरी गैरसमज झालाय तुम्हाला. माझा गैरसमज? अक्षराताई राहू दे, सोड. उग माझ्यामुळे तुमच्या घरात राडे नको. मी येते, लय वेळ झालाय, उगा उशीर व्हायचं. अगं मेनका, अक्षरा ऐक ना, अगं ती मेनका आहे ना, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस. बस, आत्ता हे बोलायची वेळ नाहीये. मला ह्यांना भेटू दे. किती लागल्या हो तुम्हाला? का केलं तुम्ही असं? अहो कसं असतं, प्रत्येक बाजारात प्रत्येक व्यापारी त्या त्या गोष्टींचे भाव ठरवतात. ते जाऊन तुम्ही कमी केलं तर त्यांना राग येणं स्वाभाविक नाहीये का? त्यात त्यांचंच नुकसान आहे की नाही? नाही पण ह्या सगळ्यात चूक फक्त माझी, माझंच चुकलं. मी तुम्हाला या सगळ्याची जाणीव आधी करून द्यायला हवी होती. सॉरी. अक्षरा अगं काही बोलू नका आता. आता तुम्ही फक्त आराम करायचाय आणि मला विचारल्याशिवाय कुठेही जाणार नाही तुम्ही. घरातले सगळे किती काळजीत होते माहितीये तुम्हाला? एवढी जीव लावणारी आई आहे, अक्षराताई आहे, त्यांची कधी कदर केलीस का रे तू? शौर्याचं नाद सोड आणि जरा आई आणि बायकोकडे लक्ष दे, मग कळल